लंडनच्या व्हिक्टोरिया संग्रहालयातून आणलेल्या वाघनखांचं आजपासून कोल्हापुरात प्रदर्शन होत आहे। शिवशस्त्र शौर्य गाथा या प्रदर्शनाचं मंत्री आशिष शेलार यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे। कोल्हापुरातील शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणी शिवप्रेमी आणि नागरिकांना ऐतिहासिक वाघनखं पाहता येणार आहेत। सातारा नागपूरनंतर आता कोल्हापुरात वाघनखं आणि शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन होत आहे। शाहू जन्मस्थळ परिसरात गेल्या महिनाभरापासून या प्रदर्शनाची तयारी सुरू होती। शिवशस्त्र शौर्य गाथा या संग्रहालयाचं उद्या मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे। कोल्हापुरातील कसबा बावडा या ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांचं जन्मस्थळ आहे, त्या ठिकाणी हे संग्रहालय उभा करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये खास करून जे लंडनहून शिवकालीन वाघनखं आणलेले आहेत त्याचं प्रदर्शन आहे ते उद्यापासून सुरू केलं जाणार आहे। त्याचबरोबर शिवकालीन आणखी काही शस्त्र आहेत, जी महत्त्वाची शस्त्र आहेत, जी दुर्मिळ शस्त्र आहेत, त्याचं देखील प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। खरं तर ही जी वाघनखं आहेत ही साताऱ्यावरून नागपूरला गेली आणि नागपूरवरून कोल्हापूरमध्ये आलेली आहेत आणि पुढची 6 महिने ही शिवकालीन वाघनखं आहेत ती या ठिकाणी पाहण्यासाठी कोल्हापूरकरांना, शिवभक्तांना या ठिकाणी पर्वणी मिळणार आहे। खरं तर या कार्यक्रमाची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। उद्या मंत्री आशिष शेलार त्याचबरोबर खासदार शाहू महाराज, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते हा सगळा कार्यक्रम आहे तो होणार आहे आणि उद्यापासूनच ही शिवकालीन वाघनखं आहेत ती पाहायला मिळणार आहेत। कोल्हापुरातील ज्या सर्व शाळा असतील, त्याचबरोबर महाविद्यालय असतील, शिवभक्त असतील, या सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की ही जी शिवकालीन वाघनखं आहेत ती पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावं। त्याचबरोबर शिवकालीन काही शस्त्र आहेत ती देखील या ठिकाणी पाहण्यासाठी उभं राहावं आणि याची सगळी तयारी आहे ती या शाहू जन्मस्थळ या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।